अवघा देश पारतंत्र्याच्या जोखडात खितपत पडला असताना शिवछत्रपतींच्या रूपानं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून स्वातंत्र्याचा आवाज बुलंद झाला. महाराष्ट्राला लाभलेला स्वराज्याचा जाज्वल्य इतिहास तरुणाईनं समजून घ्यावा, त्यापासून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा घ्यावी, यासाठी NSUI कोल्हापूरच्या वतीनं शिवगड पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि यूथ आयकॉन माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत तरुणांनी उत्साहानं सहभाग घेतला. तरुणाईला इतिहास आणि निसर्गाशी जोडण्यासाठी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी DY पाटील ग्रुपच्या सहकार्यातून NSUIच्या माध्यमातून शिवगड पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं. DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग साळुंखेनगरपासून या मोहिमेची वाहनं शिवगडच्या दिशेनं रवाना झाली. नमस्कार. सगळे आले ना, म्हणजे बसेस आले ना. बरं वाटलं तुम्ही सगळेजण आला ट्रेकिंगला. आता किती अजून पोचायला 1 तास. दाजीपूर जंगलाच्या प्रवेशद्वाराजवळ वाहनं पोहोचल्यानंतर वनविभागाच्या वतीनं माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह सहभागींचं वनविभागाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. परिक्षेत्र वनअधिकारी राजेंद्र घुणकीकर, वनपाल अमोल चव्हाण, वनरक्षक मोहन देसाई, सरपंच संदीप डवर, वैभव तहसीलदार, इतिहास अभ्यासक राम यादव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते मोहिमेच्या आयोजनामध्ये योगदान दिलेले सिद्धी इनामदार श्वेता खाडे, सौरभ जाधव, कपिल कदम, तौफिक मीर शिकारी यांना NSUIच्या वतीनं सन्मानित करण्यात आलं. या ठिकाणी NSUIचे पदाधिकारी माजी आमदार ऋतुराज पाटील आणि राम यादव यांनी मोहिमेबद्दलची माहिती दिली. वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसलेंनी प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र सादर केल्यानंतर शिवछत्रपतींच्या जयघोषानं पदभ्रमंतीला सुरुवात झाली. मोहिमेत सहभागी तरुणाईसाठी ही पदभ्रमंती निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासह अनेक अर्थांनी समृद्ध करणारी ठरली. इतिहास अभ्यासक राम यादव यांच्याकडून शिवगडसह राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या दाजीपूर जंगलाची माहिती मिळत होती. तर वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले आणि विनायक आळवेकर यांनी मोहिमेच्या मार्गावरील जैवविविधतेची रंजक माहिती दिली. इथं पुढे आल्यानंतर तिथं अंजन वृक्षाचं अस्तित्व आहे, म्हणून तिथं अंजन वृक्षाचा बोर्ड लावलेला. त्याच पद्धतीने इथनं पुढे गेल्यानंतर हिरव्या रंगाचा दिसतो तो बांबू पीट वायपर हायली वेनमस आहे, तो मलबार पीट वायपर यांचं अस्तित्व इथून पुढे चालू होतं आणि पावसाळ्यामध्ये हे जास्त ऍक्टिव्ह होतं. हायली वेनमस सुद्धा या भागामध्ये आपण जाऊ, त्या भागामध्ये ज्या प्राण्याचं अस्तित्व असतं त्या प्राण्याची माहिती देण्यासाठी वन विभाग बोर्ड लावत असतात. दाट झाडी, खळखळतं पाणी, अधेमध्ये बरसणारा पाऊस याचा आनंद घेत निसरड्या वाटा तुडवणाऱ्या तरुणाईला शौर्य गीतांमुळे प्रोत्साहन मिळत होतं. शिवगडच्या मार्गावरील एका मठाच्या दर्शनानं सगळ्या सहभागींचा शीण निघून गेला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह सहभागींनी तिथं दर्शन घेतलं. मठातील दीपक महाराजांनी गगनगिरी महाराजांनी 14 वर्ष इथं तपश्चर्या केल्याचं सांगितलं. मठाच्या परिसरातील आध्यात्मिक ऊर्जा घेऊन मोहीमवीर पुन्हा शिवगडच्या दिशेनं चालू लागले. मोहिमेचा इथून पुढचा टप्पा कस काढणारा होता. दमछाक करणारी चढण, काळजाचे ठोके वाढवणारी दरी लगतची निमुळती वाट, यातून एकमेकांना साथ देत सर्वजण पुढं जात होते. जिथं वाट अडचणीची होती तिथं माजी आमदार ऋतुराज पाटील स्वतः सहभागींची काळजी घेत होते. दाजीपूरपासून शिवगडपर्यंतच्या 6 किलोमीटरच्या पायपिटीमध्ये दरीलगतचा 2 किलोमीटरचा टप्पा आव्हानात्मक होता. पण शिवशंभूंचा जयघोष आणि स्फूर्तिगीतांमुळे मिळणारी प्रेरणा यामुळे सगळे सहभागी विनासायास शिवगडापर्यंत पोहोचले. या पदभ्रमंती मोहिमेच्या यशस्वीतेचं प्रतीक म्हणून आणि स्वराज्य रक्षणासाठी बलिदान दिलेल्या मावळ्यांप्रती कृतज्ञता म्हणून माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते गडावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. या ठिकाणी इतिहास अभ्यासक राम यादव यांनी शिवगडचा इतिहास सांगितला.
वनदुर्ग प्रकारात मोडणारा शिवगड शिवछत्रपतींचे नातू करवीरकर छत्रपती संभाजी यांनी बांधलाय. घाटमाथ्यासह कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी करवीरकर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेल्या या गडावर सावंतवाडीकरांना सुद्धा ताबा मिळवायचा होता. त्यासाठी करवीरकर आणि सावंतवाडीकर यांच्यामध्ये लढाया सुद्धा झाल्यात. एका लढाई दरम्यानच करवीरकर छत्रपतींनी किल्ल्याची बांधणी सुरू ठेवली होती, असं राम यादव यांनी सांगितलं. शत्रूंना या वनदुर्गापर्यंत सहजपणे पोहोचता येऊ नये यासाठी शिवगडच्या मार्गावर अडथळा निर्माण करतील अशा पद्धतीनं झाडं लावण्यात आली आहेत. या पदभ्रमंती मोहिमेत महिला आणि मुलींचा सहभाग लक्षणीय होता. त्यांनी या मोहिमेच्या आयोजनाबद्दल माजी आमदार ऋतुराज पाटील आणि NSUIच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. काँग्रेसचे नेते ऋतुराज पाटील यांच्यामुळे आम्हाला हा शिवगड किल्ला बघायला मिळाला. इतिहासाचे बरेच किल्ले आहेत आणि बरेच मी ट्रेक केलेले आहेत, पण हा ट्रेक त्यांच्या निमित्ताने बघायला मिळाला, त्यामुळे खूपच छान वाटतं. कोल्हापूरचा इतिहास खूप मोठा आहे. असेच गड किल्ले भरपूर आहेत, पण युवा तरुण पिढीला हे गड किल्ले किंवा हा इतिहास करणं खूप महत्त्वाचं आहे. पण आजकाल मुलं मोबाईलच्या नादात जास्त अट्रॅक्ट होतात. असे गड किल्ले खूप कमी लोकांनाच माहिती आहेत. आज आपले काँग्रेसचे नेते ऋतुराज पाटील यांच्या निमित्तानं आम्हाला हा शिवगड किल्ला पाहायला मिळाला. धन्यवाद. मी आत्ता 7वीला आहे. या मोहिमेमध्ये खूप चांगलं वाटलं आणि खूप निसर्गरम्य बघायला भेटलं. झाडे पण बघायला भेटलीत वेगवेगळी. या मोहिमेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला या शिवगड मोहिमेतून कळाला. मोहिमेत सहभागी झालेल्या तरुणांनी या मोहिमेतला सहभाग ऊर्जादायी होता असं सांगितलं. आता आम्ही सगळे इथं कॉलेजचे मित्र एकत्ररित्या आम्ही इकडं शिवगडच्या ट्रेक मोहिमेसाठी आलेलो आहे आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस युवक संघटनेने हा ट्रेक अत्यंत आनंदात आणि एक उत्कृष्ट पद्धतीने उत्कृष्ट नियोजनाने हा ट्रेक आयोजित केलेला आहे आणि एक कोल्हापूरचा दडलेला इतिहास या ठिकाणी आम्ही पाहायला आलेलो आहे. एकत्रित सगळेच मित्र माझे या ट्रेकला आल्यामुळं एक आनंदित वातावरण आणि एक कॉर्पोरेट लाईफनंतर एक निसर्गाच्या सानिध्यात एक वेगळं रूप इथं आम्हाला अनुभवायला मिळालेलं आहे. आपण आज शिवगड किल्ल्यावरती आलेलो आहे, परंतु निसर्गाच्या कुशीत महाराष्ट्रामध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असे बरेच गड किल्ले लपलेले आहेत. तर ते आपल्या येणाऱ्या युवा पिढीसाठी किंवा आपल्या चालू पिढीसाठी खूप आदर्श देणार आहे, परंतु ते जे संशोधन करणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला कोल्हापूर ॲडव्हेंचर किंवा कोल्हापूर हॅकर्स अशा टीम आहे कोल्हापूरमध्ये, त्यांना सपोर्ट करून त्यांना पण पुढे लावून गड किल्ल्यांची माहिती घेणे खूप गरजेचं आहे. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी तरुणाईनं आपल्या वैभवशाली इतिहासापासून प्रेरणा घ्यावी यासाठी भविष्यातही अशा पदभ्रमंती मोहिमांचं आयोजन करणार असल्याचं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा येणाऱ्या पिढीला कळला पाहिजे, यासाठी पुढाकार NSUIच्या माध्यमातून आणि आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेला आहे. आज सकाळी हे जे नियोजन केलं, जवळजवळ 170हून अधिक युवक युवती आज या ट्रेकिंगच्या माध्यमातून इथे एकत्र आलेले आहेत. मला आमचे सर्व सहकारी, मग अक्षय शेळके असतील, उमेश पाडळकर असतील, आमचे सर्व प्रमुख NSUIमध्ये जे आता इथं उपस्थित आहेत, या सगळ्यांचंच मला कौतुक करायचं आहे, त्यांचं अभिनंदन व्यक्त करायचं आहे. कारण हा इतिहास सर्व पिढीपर्यंत पोचण्यासाठी सातत्यानं काँग्रेस पक्ष असेल, NSUI असेल, हे सगळ्यांच्या माध्यमातून प्रयत्न करतं आणि शिवप्रेमी या माध्यमातून कसे पुढे येतील यासाठी हा प्रयत्न आमच्या सर्वांच्या वतीनं झालेला आहे. मला निश्चितपणे आनंद वाटतो. अनेक लोकांचा सहभाग या ट्रेकिंगसाठी होणार होता, पण काही मर्यादा असल्यामुळं जवळजवळ 170हून अधिकच लोक या ठिकाणी आले. आम्ही आणि पुढच्या वर्षी देखील ह्याच्यापेक्षा मोठं ट्रेकिंगचं नियोजन NSUIच्या माध्यमातून निश्चितपणे करत राहू, हा विश्वास या माध्यमातून देतो. मला निश्चितपणे खात्री आहे की प्रत्येक ट्रेकिंगच्या जेव्हा आम्ही पुढाकार घेईल तेव्हा निश्चितपणे मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग हा या माध्यमातून असेल. ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी NSUIचे पदाधिकारी अक्षय शेळके, उमेश पाडळकर, मुबीन मुश्रीफ, प्रफुल्ल चौगुले, अथर्व चौगुले, रोहित गाडीवडर, प्रणव पाटील, स्वराज्य भाट, यश शिर्के, उदित नांद्रे, ऋतुराज पाटील, प्रथमेश पाटील यांनी परिश्रम घेतले.